सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात सालाबादप्रमाणे यंदाही हरे कृष्ण सत्संग विटा यांच्या वतीने विटा शहर व तालुक्यातील इतर गावातील शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत भगवद्गीता वितरण करून भगवद्गीतावर आधारित मूल्य शिक्षण संवर्धन प्रतियोगिता घेण्यात आली। या प्रतियोगितेमध्ये एकूण 10 शाळांमधील 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। आज या प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण समारंभ सौ विजयामाला पतंगराव कदम विद्यालयात विटा व वाईन इंटरनॅशनल स्कूल विटा या ठिकाणी पार पडला। या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कुमारी यशश्री प्रशांत काटकर, द्वितीय क्रमांक श्रावणी संजय कदम, तृतीय क्रमांक ज्योती प्रशांत कुपाडे यांचा आला। विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक सायकल सौजन्य लकडे सायकल स्टोअर्स, दुसरा क्रमांक स्टडी टेबल खुर्ची सौजन्य मे कांतीलाल अँड सन्स स्टोअर्स, तिसरा क्रमांक स्मार्ट वॉच सौजन्य शालीमार वर्ल्ड ऑफ वॉचेस अशी विशेष पारितोषिकं प्रदान करण्यात आली। तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं। भगवद्गीतेच्या सर्वोच्च ज्ञानाद्वारे जीवन जगण्याचे महत्त्वपूर्ण मूल्य आजच्या नवीन पिढीला प्राप्त व्हावी यासाठी ही प्रतियोगिता हरे कृष्णा सत्संग विटा यांच्या मार्फत विटा शहरातील व परिसरातील शाळेमध्ये गेल्या 8 वर्षापासून प्रत्येक वर्षी घेतली जाते। सत्संग साधकांकडून सांगण्यात आलं, भगवद्गीतांच्या सर्वोच्च ज्ञानाचा सर्वांना लाभ व्हावा म्हणून आपल्या विटा परिसरामध्ये हरिकृष्ण सत्संग विटामार्फत वेगवेगळे इतर उपक्रमही राबवले जातात। तसेच प्रत्येक शनिवारी व मंगळवारी सायंकाळी 6:30 ते 8 या वेळेमध्ये भगवद्गीता अभ्यास वर्गही घेतला जातो। सदर हा अभ्यास वर्ग विटा शहरातील यशवंत नगर मोहक सत्संग हॉल, कांतीलाल जोगड किराणा स्टोअर्स वरचा मजला विटा येथे अभ्यास वर्ग घेतला जातो। नेहमी सहकार्याचा हात देणार आहे, नेहमी सहकार्याचा त्यांच्या सहकार्याच्या मुळे आपल्याला आपली शाळा एवढी चांगली चालवणं शक्य झालेले आहे असे कांतीलालजी जोगड साहेब ह्या इमारतीचं त्यांनी स्ट्रक्चर नंबरला आहे असं तिला दाखवून दिलेला आहे। आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रभूजी यांनी आपली शाळा इथे निवडली आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा योग्य तो सन्मान केला, त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माने साहेब यांचं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।